हिरव्यागार कडक कैऱ्या आणल्या, पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून पुसून घेतल्या, देठ काढून घेतला आणि आता याचा आपल्याला किस करायचा आहे। जाड छिद्राच्या किसनीतून याचा जाडसर किस करून घेतला। आपण करत आहोत कैरीपासून आमचूर पावडर घरच्या घरीच। याची साल काढली तरी चालते किंवा नाही काढली तरी काहीच हरकत नाही। छोट्या परातमधून मी हा किस मोठ्या परातमध्ये ट्रान्सफर केला। आपल्याला हा उन्हात वाळवायचा आहे। गच्चीवर घेऊन गेली आणि कबूतर खूप त्रास देतात म्हणून ही स्पेशल नेट मी मागवलेली आहे। तर या नेटमध्ये मी परात ठेवली आणि उडून जाऊ नये म्हणून आजूबाजूला दगड ठेवले। यामुळे यामध्ये धूळसुद्धा जात नाही आणि काडी कचरा जात नाही आणि कबुतरापासून पण रक्षण होतं। 2 दिवसानंतर आपण चेक करूया की आपला किस वाळला की नाही। 2 दिवसात आपला किस पूर्णपणे सुकलेला आहे। पूर्णपणे वाळलेला हा किस आता मी मिक्सर जारमध्ये घालून याची बारीक आपण पूड बनवून घेऊया। कैरीची बारीक पावडर तयार झाली। यापेक्षा पण थोडी बारीक आणखी आपण बनवू शकतो किंवा मग ही गाळून परत आपण बारीक करू शकतो। यात थोडंसं मीठ घातलं म्हणजे ही जी पावडर आहे ही केकसारखी किंवा एकमेकाला चिकटणार नाही आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। 1 किलो कैरीची एक छोटासा डबा भरून माझी आमचूर पावडर तयार झाली। हे आमचूर पावडर वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आता आपण वापरू शकतो। अशी झटपट आणि छान आमचूर पावडर घरीच तयार होते। तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।